नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम मास्टर मराठीच्या या एका नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या मार्गदर्शन सत्रात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत? 1. TET इंग्रजी व्याकरणाचा पाया. 2. वाक्यरचनेचे महत्त्वाचे नियम. 3. काळ नेमका कसा ओळखायचा. 4. कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्सेस. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं 5. आपल्या खास TET परीक्षेसाठीच्या प्रो टिप्स. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. TET इंग्रजी व्याकरणाचा पाया. बघा, कोणत्याही वाक्याचा काळ ओळखायचा असेल तर आधी त्या वाक्याची रचना समजून घ्यावी लागते. अगदी साधी रचना असते ही. पहिल्यांदा येतो सब्जेक्ट म्हणजे आपला कर्ता, त्यानंतर येतं हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यक क्रियापद, मग मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. इथे एकच मास्टर की कायम लक्षात ठेवायची. कर्त्यानुसार तुमचं सहाय्यक क्रियापद ठरतं आणि त्या सहाय्यक क्रियापदानुसार मुख्य क्रियापदाचं रूप बदलतं. हाच तो खरा पाया आहे बरं का. आता हे सब्जेक्ट्स म्हणजे नक्की काय भानगड आहे? तर इंग्रजीत ही, शी, इट, आय, वी, दे किंवा कोणत्याही व्यक्तीची नावे हे सर्व आपले सब्जेक्ट्स म्हणजे कर्ते असतात. हेच ते वाक्य चालवणारे मुख्य ड्रायव्हर्स आहेत, ज्यांच्यावरून आपण पुढे कोणता सहाय्यक क्रियापद वापरायचं ते ठरवत असतो. पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, वाक्यरचनेचे नियम. विद्यार्थी मित्रांनो, हा जो तक्ता तुम्ही आता बघत आहात ना, तो तुमच्यासाठी अक्षरशः एका जादूच्या कांडीसारखा आहे. जर तुम्ही फक्त ही सहाय्यक क्रियापदे लक्षात ठेवली तर तुम्ही कोणताही काळ एकाच सेकंदात ओळखू शकाल. बघा, वर्तमान काळात डू, डज, इज, एम, आर, हॅज, हॅव येतात. भूतकाळात डिड, वॉज, वर, हॅड येतात. आणि भविष्यकाळात नेहमी विल बी किंवा विल हॅव येतात. म्हणजे समजा तुम्हाला वाक्यात हॅड दिसलं की लगेच डोळे झाकून समजून जायचं की हा भूतकाळच आहे. एकदम सोपं. आणि हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. एक अत्यंत सोपा नियम कायम लक्षात ठेवायचा. जेव्हाही तुम्ही वाक्यात इज, एम, आर किंवा वॉज, वेअर आणि विल बी पाहता ना, तेव्हा त्यांच्यासोबत येणारं मुख्य क्रियापद हे नेहमी ING लागूनच येतं. जसं की प्लेइंग, वॉचिंग, गोईंग. यालाच आपण व्याकरणाच्या भाषेत क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे V4 असंही म्हणतो. ही जोडी कधीच विसरायची नाही, एकदम पक्की लक्षात ठेवायची. आता राहिलेले काही महत्त्वाचे नियम पटापट पाहूया. डू, डज, डिड आणि विल यांच्यासोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे V1 येतं. आणि समजा तुम्हाला वाक्यात हॅज, हॅव, हॅड किंवा विल हॅव दिसले तर काहीही विचार न करता तिथे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच V3 येणार हे नक्की समजून चालायचं. हे अगदी फिक्स आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, काळ किंवा टेन्स नेमका कसा ओळखायचा. तर यात सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की आपण मगाशी पाहिलेली ही सहाय्यक क्रियापदे काळाच्या मुख्य प्रकारांमध्ये कशी विभागली जातात ते इथे अगदी स्पष्ट होतं. डू, डज, डिड आणि विल हे इनडेफिनेट म्हणजेच साध्या काळात येतात. इज, एम, आर, वॉज, वेअर हे कंटिन्युअस म्हणजे चालू काळात येतात. आणि हॅज, हॅव, हॅड हे नेहमी परफेक्ट म्हणजे पूर्ण काळात येतात. हा चार्ट फक्त एकदा डोक्यात फिट बसवा, मग कसलीच अडचण येणार नाही. आता थोडं प्रॅक्टिकल उदाहरण पाहूया. आपला चौथा मुद्दा आहे कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्सेस. इथे पहा, आपण व्हिडिओ पाहणे या कृतीचं एक छान उदाहरण घेतलं आहे. कंटिन्युअस म्हणजे चालू काळ. वर्तमान काळात आपण काय म्हणतो? आय एम वॉचिंग व्हिडिओ. भूतकाळात फक्त एमच्या जागी वॉज येतं आणि वाक्य बनतं आय वॉज वॉचिंग व्हिडिओ. आणि भविष्यकाळात आय विल बी वॉचिंग व्हिडिओ. तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष दिलं का? वाक्यातील कर्ता आणि मुख्य क्रियापद हे तिन्ही वाक्यांत अगदी सारखेच आहेत. बदल कुठे झाला? फक्त सहाय्यक क्रियापदात. किती सोपं आहे ना हे? आता थोडं पुढे जाऊया आणि परफेक्ट टेन्स म्हणजे काय ते पाहूया. हा काळ तेव्हा वापरतात जेव्हा एखादं काम 100% पूर्ण झालेलं असतं किंवा नुकतंच संपलेलं असतं. आणि यात एक नियम अगदी दगडावरच्या रेषेसारखा पक्का आहे. तो म्हणजे ह्या काळात नेहमी आणि नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच V3च येतं. हेच आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. कृती आहे पुस्तक खरेदी करणे. बायचं तिसरं रूप आहे बॉट. आता वर्तमान काळात वाक्य कसं होईल? आय हॅव बॉट बुक. भूतकाळात हॅवच्या जागी हॅड येईल म्हणजे आय हॅड बॉट बुक. आणि भविष्यकाळात आय विल हॅव बॉट बुक. बघा, इथेही फक्त हॅव, हॅड आणि विल हॅव एवढाच बदल झाला आहे. मुख्य क्रियापद बॉट तसंच राहिलं आहे. हे लॉजिक एकदा समजलं की झालं.
चला आता वळूया आपल्या सर्वात आवडत्या आणि महत्त्वाच्या भागाकडे. 5वा मुद्दा, टी परीक्षेसाठीच्या आपल्या प्रो टिप्स. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या टिप्स आहेत ना, त्या परीक्षेत तुमचा खूप म्हणजे खूप वेळ वाचवतील. ट्रिक नंबर 1, वाक्यात विल हा शब्द दिसला, काहीही विचार न करता डोळे झाकून फ्युचर टेन्स निवडा. ट्रिक नंबर 2, जर वाक्यात डिड, वॉज, वेअर किंवा हॅड यापैकी काहीही दिसलं तर एका सेकंदाचाही विलंब न लावता पास्ट टेन्स निवडा. आणि हो, आधुनिक इंग्रजीत आता शॅलचा वापर जवळपास बंद झाला आहे, त्यामुळे सरसकट सगळीकडे विलचाच वापर केला जातो, हे नेहमी लक्षात ठेवा. तर आता आपण आज जे काही शिकलो त्यावरून सहाय्यक क्रियापदे आणि काळाचा संबंध कसा असतो हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटंसं चॅलेंज आहे. आज आपण शिकलेल्या ह्या लॉजिकचा वापर करून तुम्ही उरलेले इंडेफिनेट आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस स्वतःहून ओळखू शकाल का, याचा नक्की विचार करा आणि घरी या तक्त्यांचा जास्तीत जास्त सराव करा बरं का. मला खात्री आहे की आजचं हे टेन्सवरील मार्गदर्शन सत्र तुमच्या टी परीक्षेच्या तयारीसाठी एकदम गेम चेंजर ठरेल. इंग्रजी व्याकरणाचे असेच कठीण वाटणारे विषय अगदी सोप्या आणि मजेत समजून घेण्यासाठी आपल्या एक्झाम मास्टर मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हे सत्र तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा एकदा विचार करा, इनडेफिनिट आणि परफेक्ट कंटिन्युअसचे नियम तुम्हाला स्वतःहून लावता येतील ना? नक्की प्रयत्न करा. आपण पुढच्या सत्रात एका नवीन आणि भन्नाट विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत हसत रहा, अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.